कसं आहे पब्लिक सकाळी उठून पाहतो तर काय आपल्या म्हशी गाईंच्या फायनली दूध काढण्याची सुरुवात चालू होती बरं का. आणि दूध काढण्याची सुरुवात चालू होती आणि इकडे बघतो तर काय आपल्या गाई तर वरती बांधून दिलेलं आहे, कारण तो उकडा लई जवळ आलेलं होतं आणि गाईंना बसता येत नव्हतं बरं का. आणि म्हणून वरता काढून घेतलं, त्यांना वरता खुटा बिटा काढून टाकला आणि म्हशी गाईंचं दूध फायनली काढताय बरं का. आणि ही गाईला आता 10-15 दिवस बाकी एका वासरूला जन्म द्यायला. म्हटलं हो, आपली म्हैस जन्मली, लगे गाय जन्मणार 10-15 दिवसांनी. आणि तुम्हाला आता इकडच्या वाड्याची गानबीन साफ केलेली दाखवतो. आणि ही नेट बघा म्हशी गाईंनी फाडून टाकलं बरं का. म्हशी गाई लईच आगाऊ असते बरं का. आणि तुम्हाला आपली बबडी पण दाखवतो, ही बघा अशा प्रकारे उभी. तिला म्हणतं ए बाई, दूध बीत नाही पिती का? ती म्हणे हो हो दूध प्यायचं. पण आपल्या हरणीचं पण आता दूध बीत काढण्याचं काम आता करावं लागेल बरं का, कारण हरणी बाकी दूध काढण्याची. आणि सकाळीचा नजारा तर किती छान होता बघा बरं, एकच नंबर होता. आणि आपल्या हरणीचं फायनली दूध बीत काढण्याची सुरुवात झाली आणि फायनली काढून टाकलं. आपल्या बबडीला पण दूध बीत पाजून टाकलं बरं का अशा प्रकारे. आणि आपली बबडी मस्त उभी होती. आपल्या म्हशी गाईंचं पण फायनली दूध बीत काढलं. शेवटची म्हशीचं दूध काढताय आपला हल्ल्याजवळ गेलो बरं का. तुम्ही काय नाव कमेंटच केलं नाही हल्ल्याचं, पण मीच ठेवून टाकतो. आणि आपल्या लहान भावानी त्याचं नाव शंकर ठेवून टाकलंय. म्हटलं हो, शंकरच ठेवून टाकलं. तर तुम्हाला हे नाव योग्य वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ना. आपली म्हैस बघा कशा प्रकारे आरोया मारती. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.